नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रोटेशनल डायनॅमिक्स पार्ट 2 म्हणजे रोटेशनल मोशन या टॉपिकचा हा शेवटचा व्हिडिओ असेल आजचा. आता मी तुम्हाला आज काही MCQ सांगणार आहे आणि त्याच्यावर आपण MCQ आणि काही एका ओळीतले आन्सर जे आहेत त्याच्यावर मी टेस्ट पण घेणार आहे. मागच्या वेळेस टेस्ट घेतली त्यामध्ये MCQचे आन्सर तुम्हाला लिहिता आले आणि दुसरा जो प्रश्न होता शॉर्ट आन्सरचा त्याचे आन्सर्स मात्र काही प्रश्नांचे लिहिता आले नाही, कारण तिथं फॉर्म्युलीज वगैरे काही होते ते तुम्हाला टाईप करणं थोडंसं कठीण झालं. मग यावेळेस मात्र मी काय करणार आहे की एका वाक्यात उत्तरे द्यायचे, म्हणजे अशी की फक्त तिथं सेंटेन्सेस असतील, तिथं कुठला फॉर्म्युला वगैरे असणार नाही, अशी काही क्वेश्चन्स मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 2मध्ये टाकणार आहे. त्याची सूचना मी नंतर देईन. त्यानंतर आपले निकम मॅडम जे आहेत ते इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा टॉपिक सुरू करणार आहेत आणि आपले सवळे सर दुसरा चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा टॉपिक सुरू करणार आहेत. तर आपण आज आपले रोटेशनल मोशन म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स पार्ट 2 मधलं जे मुवमेंट ऑफ इनर्शियाचा जो अभ्यास केला त्याच्यावरचे काही MCQज आपल्या टेक्स्टबुकमधले आपण आज बघूया. त्यातला पहिला MCQ बघा, यासमोर इथे तुम्हाला दिसतोय. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट अबाउट the formula of moment of inertia in terms of mass m object, mass m of the object and sum of its distance parameters such as r, l etc. म्हणजे तुम्हाला काय म्हटलं की करेक्ट स्टेटमेंट कोणती आहे मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युला संदर्भात असणारी, तर ती कुठली स्टेटमेंट, 4 ऑप्शन्स आहेत त्यापैकी जी करेक्ट स्टेटमेंट आहे ती कुठली आहे ती सांगा असं म्हटलं. आता पहिला ऑप्शन आपण बघूया, एक ऑप्शन्स वाचूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहिला ऑप्शन जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की इथं डिफरंट ऑब्जेक्ट्स मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन्स फॉर देअर मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आता याचा हे करेक्ट आहे का स्टेटमेंट की नाही, ही स्टेटमेंट करेक्ट आहे नाही ह्याच्यासाठी आपल्याला आपण जो टेबल बघितला मोमेंट ऑफ इनर्शियाचा तो टेबल तुम्हाला बघावा लागणार आहे. त्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या जॉमेट्रिकल शेप्स असलेल्या बॉडीज त्यामध्ये दिलेल्या आहेत आणि सगळ्यांचे मोमेंट ऑफ इनर्शिया पण दिलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला असं आढळेल की जर आपण डिस्क घेतली, तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे अबाउट सेंट्रल ॲक्सिस mr²/2 आणि जर आपण सॉलिड सिलेंडर घेतला तर त्याचा देखील मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रल ॲक्सिस तोही mr²/2 असाच आहे, म्हणजे सेम आहे. त्यामुळे डिफरंट ऑब्जेक्ट्स हॅव डिफरंट मुवमेंट ऑफ इनर्शिया असं जर म्हटलं आहे तर ते काही खरं नाही आहे, ते योग्य नाही आहे. कारण वेगवेगळा शेप जरी असला, ऑब्जेक्ट वेगवेगळे जरी असले तरी मुवमेंट ऑफ इनर्शिया हा सेम असू शकतो. अशी काही आणखी उदाहरणं तिथे तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या शेपचे ऑब्जेक्ट्सचे मुवमेंट ऑफ इनर्शिया सेम असलेले. त्यामुळं ए हा ऑप्शन करेक्ट नाही असं म्हणता येईल. आता दुसरं बघूया आपण. वेन रोटेटिंग अबाउट देअर सेंट्रल ॲक्सिस ए हॉलो राईट सर्क्युलर कोन and a disk have the same expression for the mi. hollow right circular cone चा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे अशी ही कोन, तर तो आहे mr²/2 आणि सर्क्युलर डिस्क असं म्हटलं, डिस्क एक म्हटलं आहे. तर डिस्क म्हणजे याप्रमाणे डिस्क आपण काढतो, तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया देखील आहे mr²/2. म्हणजे कोन आणि डिस्क या दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी आपण सेम आहे असं सांगू शकतो. म्हणजे दुसरी स्टेटमेंट जी आहे ही दुसरी स्टेटमेंट बी बरोबर वाटते. तरी पण आपण तिसरी आणि चौथी बघूया. पॅरलेलोपिपेड रोटेटिंग अबाउट ट्रान्सव्हर्स ॲक्सिस इन्क्लूड्स इट्स सेंटर थ्रू इट्स सेंटर इन्क्लूड्स इट्स डेप्थ. मग आता पॅरलेलोपिपेडचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो काय असतो, पॅरलेलोपिपेड जर आपण काढायचं म्हटलं तर आपण अशा पद्धतीनं त्याचं चित्र काढू शकू. पहा, पॅरलेलोपिपेडचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो किती आहे त्याचा फॉर्म्युला जर तुम्ही बघितला, समजा याची लेंथ आहे L आणि ब्रेडथ आहे B, तर आपल्याला फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल ॲक्सिस या अक्षाभोवती असा मिळेल m/12 L² + B² म्हणजे लेंथ स्क्वेअर प्लस ब्रेड स्क्वेअर. तर या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला या पॅरलेलोपिपेडची जी डेप्थ आहे, म्हणजे डेप्थ म्हणजे ही जी थिकनेस आहे एवढी, ही या थिकनेसचा म्हणजे डेप्थचा इथं कुठेही उल्लेख नाही. आणि त्यांनी म्हटलं की इन्क्लूड इट्स डेप्थ म्हटलं आहे. त्यामुळं
इन्क्लूड इट्स डेप्थ असं म्हटल्यामुळं हे देखील ऑप्शन चुकीचं आहे असं म्हणावं लागेल. नंतर चौथं बघा, एम आय ऑफ रॉड अँड दॅट ऑफ प्लेन शीट इज सेम अबाउट दी ट्रान्सव्हर्स ॲक्सिस. तर प्लेन शीटचा आणि रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला जर तुम्ही बघितला तर तो फॉर्म्युला दोन्हीकडे वेगळा आहे, त्यामुळं हे देखील आन्सर रॉंग आहे. त्यामुळे आपल्याला करेक्ट आन्सर कुठला मिळेल? बी. त्यामुळे याचा आन्सर आपण बी बरोबर आहे असं म्हणूया. इथे रॉडचा जो मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो फॉर्म्युला आहे तो रॉडचा आहे ml²/12. त्यानंतर प्लेन शीटचा जो फॉर्म्युला आहे तो पॅरलेलोपिपेडचा जो आहे तोच आहे m/12 L² + B² ब्रॅकेट. म्हणजे हे दोन्ही फॉर्म्युलीज या ठिकाणी सेम नाहीत असं आपण, म्हणजे डी पण रॉंग आहे. तर आन्सर फायनली आपल्याला बी मिळालेला आहे. आपण आता पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे नंबर 4. इन ए सर्टन युनिट द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ युनिफॉर्म डिस्क अबाउट इट्स सेंट्रल अँड ट्रान्सव्हर्स ॲक्सिस इज √2.5. सेंट्रल अँड ट्रान्सव्हर्स ॲक्सिस डिस्कसाठी आपण जर काढायचं म्हटलं तर आपल्याला असं मिळेल. पहा, समजा ही अशी एक डिस्क आपण काढूया, सेंट्रल अँड ट्रान्सव्हर्स ॲक्सिस. तर सेंट्रल अँड ट्रान्सव्हर्स ॲक्सिस म्हणजे याप्रमाणे आपल्याला ती मिळेल. सेंट्रल अँड ट्रान्सव्हर्स ॲक्सिस, या ट्रान्सव्हर्स ॲक्सिस भोवतीचा रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू दिली आहे आणि आपल्याला याचा फॉर्म्युला माहिती आहे. इथं I = mr²/2. जर आपण या अक्षाभोवती याला सेंट्रल ॲक्सिस म्हणूया KC, ह्या मोमेंट ऑफ इनर्शिया IC म्हणूया, तर KCचा फॉर्म्युला इथं आपल्याला मिळेल. हे m काढून टाकायचं इथलं आणि जे राहील त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं r/√2. असा आन्सर या ठिकाणी आपल्याला मिळेल. म्हणजे r आपल्याला मिळेल KC × √2. म्हणजे KCची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला, मोमेंट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन KCची व्हॅल्यू √2.5. त्यामुळे इथं आता √2.5√2 हे आन्सर आपल्याला आरचं मिळेल. पहा, म्हणजे r √2.5√2 हे मिळालं. आता आपण पुढं काय विचारलं बघूया आपण. हे लक्षात ठेवा, r √2.5√2. रेडियस ऑफ गायरेशन अबाउट ए टँजंट इन इट्स प्लेन इन द सेम युनिट मस्ट बी. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन काढायला सांगितलं आहे. कोणत्या अक्षाभोवती सांगितलं आहे? टँजंट इन इट्स प्लेन. आता हा ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठला आहे हे जर नीट समजावून घ्यायचं म्हटलं तर आपण थोडंसं डायग्राम काढूया आणि व्यवस्थितपणे तो ॲक्सिस कुठला हे समजलं की मग उत्तर काढणं सोपं जाणार आहे. आता समजा ही डिस्क आहे अशी आणि आत्ता मगाशी जो आपण ॲक्सिस बघितला तो असा सेंट्रल ॲक्सिस म्हणजे पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. तर यांनी कुठला ॲक्सिस सांगितला? टँजंट इन इट्स प्लेन. आता हे जे प्रतल जे आहे या प्रतलाला टँजंट म्हटल्यानंतर आपण हा ॲक्सिस असा काढूया. पहा, हा जो ॲक्सिस मी आत्ता काढला, हा ॲक्सिस हा याला आपण म्हणूया टँजंट. टँजंट इन इट्स प्लेन, टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आणि टँजंट इन इट्स प्लेन असे दोन वेगवेगळे ॲक्सिस या ठिकाणी असतात. तरी ही टँजंट इन इट्स प्लेन म्हटलं आहे. परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हटलं की हा असा ॲक्सिस येईल. पहा, हा असा इथं आत्ता मी काढलेला, परंतु तो ॲक्सिस आता इथे घ्यायचा नाही. टँजंट इन इट्स प्लेन म्हणजे हा असा हा ॲक्सिस घ्यायचा आहे. या अक्षाभोवती Kची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितली आहे आणि 4 ऑप्शन्स दिलेत. मग आपण आता पहिल्यांदा काय करूया, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला या अक्षाभोवतीचा आपल्याला काढणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण थोडंसं या ठिकाणी डायग्राममध्ये थोडा बदल करूया आणि म्हणजे आपल्याला सोपं वाटेल. हे पण आम्ही आता काय करतो, इथं हा सेंट्रल ॲक्सिस तर आपला आहेच. पहिल्यांदा मी डायमीटर जो आहे म्हणजे असा हा डायमीटर मी असा घेतला काय असा घेतला काय, हे दोन्ही डायमीटर मी कसे घेऊ शकतो. मी समजा याला x म्हटलं आणि याला y म्हटलं आणि याला z म्हटलं मी याला, हा उभा ॲक्सिस. तर मला IZ माहिती आहे. IZ किती आहे? mr²/2. मग आता x आणि y जे आहे ते दोन्ही पण डायमीटर आहेत. त्यामुळे मी परपेंडिक्युलर थेरम घेतो आहे. IZ = IX + IY. आणि मग आता IX आणि IY दोन्ही पण डायमीटर असल्यामुळे दोन्हीचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम. IX + IX = 2IX किंवा IY + IY = 2IY असं काही मी घेऊ शकतो. आणि IY = मला मिळेल IZ/2. IZचा फॉर्म्युला म्हणजे हा सेंट्रल ॲक्सिसचा mr²/2 आणि 2 × 2 4. म्हणजे IYचा फॉर्म्युला मला मिळाला mr²/4. मग आता याच्यावरून मी मोमेंट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन K काढू शकतो, पण आत्ताच नाही काढूया आपण. आता आपला ॲक्सिस कुठला सांगितलं त्यांनी? टँजंट इन इट्स प्लेन.
टँजंट इन इट्स प्लेन म्हणजे हा ॲक्सिस आहे, हा टँजंट इन इट्स प्लेन. मग आता आपल्याला आय वाय म्हणजे वाय म्हणजे डायमीटर हा, आणि हा आत्ता टँजंट काढला हा टी, हे दोन ॲक्सिस एकमेकांना कसे असतील, पॅरलल. म्हणजे आपण आता काय करूयात, हा डायमीटरचा जो फॉर्म्युला मिळाला आत्ता आपल्याला, हा डायमीटरचा फॉर्म्युला तो काय मिळाला, mr²/4, आणि टँजंट इन इट्स प्लेन म्हणजे हा. तर हे दोन एकमेकाला पॅरलल आहेत आणि या दोघांमधलं डिस्टन्स आहे रेडियस इतकं, म्हणजे आर. बरं, आपण पॅरलल थेरमचा वापर करूयात, IO = IC + mh². आणि मग इथं IC म्हणजे हा सेंट्रल ॲक्सिस घ्यायचा, हा तो म्हणजे आत्ता आपण काढलेला डायमीटरचा, त्याचा फॉर्म्युला माहिती आहे mr²/4, आणि mh² म्हणजे याची व्हॅल्यू आर घ्यायची mr². या दोघांची बेरीज केली तर आपल्याला आन्सर येतं 5/4 mr². अशा प्रकारे आपल्याला हा टँजंटचा जो ॲक्सिस आहे टँजंट इन इट्स प्लेनचा, तर त्याच्या भोवतीचा फॉर्म्युला मिळाला 5/4 mr². आणि मग याच्यावरून आपण केची व्हॅल्यू काढूया. कशी काढणार, हा टँजंट इन इट्स प्लेन जो आहे त्याचा फॉर्म्युला हा आहे, त्याच्यावरून केची व्हॅल्यू काढायची. के कशी काढायची, याच्यातलं एम काढून टाकायचं आणि जे शिल्लक राहील त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. मग काय येईल बरं, स्क्वेअर रूट 5/4 mr². एम काढून टाकलं, 5/4 येईल आणि r² येईल. मग फॉर्म्युला काय येईल, के = √5 आणि 4चं स्क्वेअर रूट 2 r²चं r. तर आपण मगाशी आरची व्हॅल्यू आपण काढली होती, ती आरची व्हॅल्यू इथं आपण घेऊया, के = √5/2. आर किती आलं होतं मगाशी तुम्हाला मी सांगितलं, लक्षात ठेवायचं म्हणून, 2.5 आणि इंटू √2. मग मी आता काय करतो पहा, √5 हे 2.5 × 2 म्हणजे किती येणार, 2.5 × 2 5 म्हणजे √5/2. मग √5 किती झाले, 5/2 म्हणजे 5/2चं उत्तर आलं 2.5. म्हणजे या ठिकाणी आन्सर आपलं आलं बी. त्यानंतर पुढचा MCQ बघूया आपण, नंबर 5. ए प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग इन ॲन इलिप्टिकल ऑर्बिट. दुसरी स्टेटमेंट, ए प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे दोन प्लॅनेट आहेत, एक इलिप्टिकल आणि एक दुसरं सर्क्युलर ऑर्बिट, असे दोन फिरत आहेत. प्रश्न काय पहा, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कम्स इन फोर्स इन विच ऑफ दीज. प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे कुठल्या केसमध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या कुठल्या याच्यामध्ये ते लागू पडतं, असा प्रश्न आहे. आता इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये जेव्हा एखादी वस्तू अशी फिरत असते तेव्हा तिथं अँग्युलर मोमेंटम जो असतो तो कॉन्स्टंट असतो का, किंवा ते प्रिन्सिपल ते लागू पडतं का, हे आपल्याला आधी बघावं लागेल. तर आपण बघूया. आता समजा इथं एखादी वस्तू अशी आहे की जी इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये अशी फिरायली आहे. तर आपल्याला माहिती आहे टॉर्क टाऊ = dl/dt. मग जर टॉर्कच याच्यावर ॲक्ट होत नसेल, आता टॉर्क ॲक्ट होणार नाही आहे. का होणार नाही ॲक्ट, कारण टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, F × R × sin θ. मग आता थिटा म्हणजे कशा आहे, काय अँगल आहे, कशातला, F आणि R. इथं समजा हा सेंटर आहे, तर फोर्स सेंटरच्या दिशेने आहे आणि रेडियस पण सेंटरच्या दिशेने, म्हणजे ही रेडियस, म्हणजे दोघांमधला अँगल एक तर 0 असेल, आणि जर रेडियस वेक्टर जर घेतलं तर अवे फ्रॉम सेंटर, आणि तो अवे फ्रॉम सेंटर म्हटलं तर आर अवे फ्रॉम सेंटर, म्हणजे दोघांमधला अँगल 180 डिग्री होईल आणि साईन 180 डिग्री किती येणार, 0. F × R × 0. सो टॉर्क = 0. मग आता टॉर्क जर 0 असेल तर L काय होईल, इफ टॉर्क इज 0 देन dl/dt = 0. आणि मग आपल्याला इथं L कॉन्स्टंट असं म्हणावं लागेल, आणि म्हणजेच थोडक्यात L कॉन्स्टंट. इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये याप्रमाणे L कॉन्स्टंट आपल्याला दाखवता येईल. दुसरं आपल्याला आणखी एक असंही सांगता येईल पहा, समजा आता हे इलिप्टिकल ऑर्बिट आहे, तर इथं L = 2mdA/dt हा फॉर्म्युला आहे. dA/dt म्हणजे एरिया, रेट ऑफ चेंज ऑफ एरिया ऑफ शिफ्ट. आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये सेकंड लॉ, केपलर्स लॉचा अभ्यास केला आहे आणि त्याच्यामध्ये सेकंड लॉचा अभ्यास केला आहे. दी एरिया रेडियस वेक्टर शिफ्ट्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. म्हणजेच dA/dt हे तिथं कॉन्स्टंट असतं, एम कॉन्स्टंट, त्यामुळे L = कॉन्स्टंट, म्हणजे असंही आपण L कॉन्स्टंट म्हणू शकतो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. आता दुसरा जो आहे तो सर्क्युलर ऑर्बिट म्हटलं. मग सर्क्युलर ऑर्बिटमध्ये आपण L = dl/dt = टॉर्क. परत इथे देखील देर इज नो टॉर्क ॲक्टिंग, देअरफॉर L = कॉन्स्टंट असंच म्हणता येईल. किंवा जर दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आपण अभ्यास केलेला, L = mvr. सर्क्युलर मोशनमध्ये आपण अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काढला होता, तर इथं mvr हा फॉर्म्युला आहे. तर इथं देखील आपल्याला असं म्हणता येईल, M कॉन्स्टंट, V कॉन्स्टंट, R कॉन्स्टंट. सर्क्युलर मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असल्यामुळं सगळ्या ह्या गोष्टी कॉन्स्टंट, त्यामुळे L कॉन्स्टंट. म्हणजे थोडक्यात काय, सर्क्युलर मोशनमध्ये देखील L कॉन्स्टंट. म्हणजेच
इलिप्टिकल ऑर्बिट आणि सर्क्युलर ऑर्बिट दोन्हीमध्ये प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लागू पडतं. त्यामुळं याचे जे 4 ऑप्शन्स आहेत ते आपण बघूयात काय आहेत. चारही ऑप्शन्सचा आपण जर या ठिकाणी विचार केला, त्यातलं पहिलं ऑप्शन आहे पहा ए, ओनली फॉर पी, म्हणजे फक्त इलिप्टिकललाच ते लागू पडतं. त्यामुळे तसं काही नाही आहे, इलिप्टिकलला लागू पडतं नाही आहे. ओनली फॉर पी नाही. ओनली फॉर क्यू म्हणजे सर्क्युलर ऑर्बिटसाठी तसंही नाही आहे. फॉर बोथ पी अँड क्यू म्हणजे इलिप्टिकल आणि सर्क्युलर दोन्ही लागू पडतं म्हणजे सी बरोबर आहे. नायदर फॉर पी नॉर फॉर क्यू म्हणजे हे डी रॉंग, म्हणजे याचं आन्सर आलं सी. याप्रमाणे हा झाला MCQ. आता पुढचा आणि शेवटचा MCQ बघा, लास्ट MCQ या ठिकाणी. एथिन वॉल्ड hollow cylinder is rolling down on an incline without slipping at any instant. The ratio rotational kinetic energy, translational kinetic energy, total kinetic energy. मग आता इथं आपण याचा अभ्यास जो केला आहे रोलिंग बॉडीचा, हॉलो सिलेंडर म्हटलं पहा. हॉलो सिलेंडरसाठी आपण या 3 कायनेटिक एनर्जीचा जर आपण अभ्यास, त्याचा फॉर्म्युलाचा अभ्यास जर केला तर आपल्याला याचं उत्तर काढता येईल पहा. पहिल्यांदा ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय बरोबर, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ½ कुठल्याही वस्तूसाठी. त्यानंतर रोटेशनल कायनेटिक एनर्जी, हॉलो सिलेंडर आहे ना, रोटेशनल कायनेटिक एनर्जी ½ I². आता आय म्हणजे काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग मुवमेंट ऑफ इनर्शिया हॉलो सिलेंडरचं आपल्याला माहिती आहे mr², mr² आणि ω²च्या जागी आपण घेऊयात V²/r². हे r² कॅन्सल, त्यामुळे उत्तर काय आलं ½ म्हणजे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी ½ असं आलेलं आहे पहा. आता तिसरा प्रश्न काय, तिसरं काय, टोटल कायनेटिक एनर्जी. टोटल कायनेटिक एनर्जीचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 mv² इंटू ब्रॅकेट 1 + k²/r². आता हे k²/r²ची जी व्हॅल्यू आहे त्या हॉलो सिलेंडरसाठी ती व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1. त्यामुळं 1/2 mv² इंटू ब्रॅकेट 1 + 1, तर त्याचं उत्तर येणार 2. आणि हे 2 आणि इथले हे 2 कॅन्सल, त्यामुळे उत्तर येणार mv². अशा प्रकारे तिन्ही फॉर्म्युलेज माहीत झाले पहा. आपल्याला पहिला फॉर्म्युला रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा मिळाला mv², ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा ½ mv² आणि टोटल कायनेटिक एनर्जीचा मिळाला mv². या तिघांचा रेशो जर आपण घेतला तर आपल्याला रेशो कसा मिळेल, 1/2:1/2:1. जर सगळीकडे 2नी मल्टिप्लाय केलं तर 1:1:2 असं मिळेल, म्हणजे आन्सर आपल्याला मिळेल या ठिकाणी ए. तर या प्रकारे सगळे MCQज आपण कव्हर केले. आपण आता ह्याची टेस्ट घेऊया. टेस्टची डेट मी तुम्हाला नंतर अनाऊन्स करतो. ओके, या टेक्स्टबुकमधल्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. 1-2 दिवसामध्ये आपण याची टेस्ट घेणार आहोत. ओके, थँक्यू.